नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरायचं नाही. दुर्योधन 9. त्या रात्री मी अश्वत्थाम्याच्या तत्वज्ञानाचा बराच विचार केला, पण मला समाधानकारक असा मार्ग सापडला नाही. त्याचं तत्वज्ञान कितीही गोंडस असलं तरी ते प्रत्यक्ष जीवनात आणता येत नव्हतं. आत्म्याचा विचार करायलाही अवसर नव्हता आणि तत्वज्ञान हे माणसानं नेहमीच केवळ ऐकायचं असतं, ते कधीच अनुकरणात आणायचं नसतं. सकाळी शय्येवरून उठताच मला याची प्रकर्षानं जाणीव झाली. अश्वत्थाम्याच्या विचारावर अनावश्यक चिंतन करून मी स्वतःला उगाच कष्टी करून घेतलं होतं. तो म्हणतो की आसक्तीचे बंध मानवाला कधी सुटतील तोच भाग्याचा दिवस. मला हे बंधबिंद काहीच कळत नव्हतं. तो म्हणतो काळ अखंड आहे. मला त्याचा तो काळ खंडित आहे की अखंड याच्याशी काहीच कर्तव्य नव्हतं. काळाच्या बाबतीत मला एकच काळ माहीत होता, तो म्हणजे एकच वर्तमान. आणि या एकाच वर्तमानाचा वेग हातात धरून मी काळाला इंद्राचा समर्थ सारथी मातली जसा आपला रथ वेगात पिटाळतो तसा पिटाळणार आहे. मी दुर्योधन आहे, कौरवांचा युवराज आहे. काळाचा महिमा वर्णन करणारा दुबळा ब्राह्मण कुमार नाही. मी अश्वत्थामा नाही. लागलीच मी द्रौपदीच्या स्वयंवरासाठी पांचालांच्या राजनगरीला कापिल्य नगराला जायचं ठरवलं. द्रुपद राजाचंही आमंत्रण त्या शुभ सकाळीच आलं होतं. जाताना बरोबर कर्णाला घेणं अधिक योग्य ठरलं असतं. कमी जास्त झाल्यास तो प्राणपणाला लावून मला पाठीशी घालील. माझे बंधू दुःशासन आणि दुर्मुष यांनाही मी बरोबर घेणारच होतो. जे शूर असतात ते जीवनाचा चषक जीवनरसानं पूर्ण भरून प्राशन करण्यासाठी धडपडत असतात. जे भीरू असतात ते तत्वज्ञानाचा शुष्क कीस पाडीत असतात. मी स्वयंवराच्या पणात पांचालीला जिंकून हस्तिनापुराला आणणार होतो. पितामह भीष्मांनी काशी राज्यातून आमच्या महामातेला महाराणी अंबिकेला जिंकून आणून स्वतःसाठी नव्हे तर आमच्या पूजनीय पितामहांना महाराज विचित्रवीर्यांना अर्पण केली. अगदी तसाच प्रसंग आल्यास अंगराज कर्णाकरवी त्या पांचालांच्या सुगंधी याज्ञसेनेला जिंकून मला अर्पण करून घेणार होतो. कारण मला पूर्ण माहीत होतं की पितामह भीष्मांचा जन्म जसा केवळ कुरूंच्या कुलासाठी होता तसाच किंबहुना त्यापेक्षा अधिक खात्रीनं कर्णाचा जन्म दुर्योधनासाठी होता. कर्ण माझ्यासाठी काय काय करील असा प्रश्न मी जेव्हा जेव्हा स्वतःला विचारी तेव्हा तेव्हा तो काय करणार नाही असाच प्रतिप्रश्न मला उत्तर म्हणून मिळेल. जीवन ही एक अनिवार्य अटळ अशी तडजोड असते. मी त्याला अंग देशाचं स्वतंत्र राज्य दिलं होतं. त्याच्या तारुण्य सुलम कोमल भावना जपण्यासाठी त्याचं प्रेम वृषालीवर आहे हे अचूकपणे हेरून त्याचा विवाह वृषालीशीच लावून दिला होता. त्याला या सर्वाची जाणीव होती आणि म्हणूनच माझ्यासाठी तो काहीही दिव्य करील यावर आता माझा पूर्ण विश्वास होता. दुर्योधन 10. याज्ञसेनीच्या स्वयंवराला जाण्याचा निर्णय मी केला, पण स्वयंवरासाठी राजा द्रुपदांनी मांडलेला पण ऐकताच माझं मन मात्र विचलित झालं. याज्ञसेनी कुरूंची महाराणी व्हावी ही माझी तीव्र इच्छा असूनही त्या विचित्रपणामुळं त्या इच्छेत विघ्न येणार की काय अशी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. ती शंका मी कर्णाला बोलून दाखवली. कारण द्रुपदांनी मांडलेला पण मला सहजपणे पूर्ण करू शकेल असे दोनच धनुर्धर आर्यावर्तात आहेत असं मला वाटत होतं. एक कर्ण आणि दुसरा अर्जुन. अर्जुन तर आता स्वर्गात एखाद्या अप्सरेच्या स्वयंवरासाठी सिद्ध झाला असेल. राहता राहिला कर्ण. हा एकच धनुर्धर होता आणि तो या दुर्योधनाचा प्राणप्रिय मित्रही होता. कुरूंच्या राजनगरीत हस्तिनापुरात होता. मी त्याला माझा सेवक प्रभंजन याच्याकरवी कक्षात बोलावून घेतलं. कक्षात येताच त्यानं आश्चर्यानं विचारलं, राजा, आज अगदी अवेळी आठवण झाली माझी. वेळ आणि अवेळ आपणच ठरवायची असते. वेळ सर्वांनाच सोयीस्कर असते, पण अवेळ सोयीस्कर करून दाखवतो तोच खरा योद्धा.
त्याच्या हातात मी द्रुपदांचं निमंत्रण दिलं. आपले निळे तेजस्वी डोळे आमंत्रणाच्या भुर्जपत्रावर त्यानं रोखले. त्याच्या वक्राकार डौलदार सोनेरी भुवया कळतील न कळतील अशा ताणल्या गेल्या. भव्य कपाळावर एक सूक्ष्म आठी पडली. क्षणभरानं आपली भरदार मान उचलीत तो म्हणाला, स्वयंवराचं हे निमंत्रण आहे. मला वाटलं की काही राजकीय बिकट प्रश्न निघाला म्हणून मला पाचारण आलंय. कर्णा, कोणताही राजकीय प्रश्न या स्वयंवरा इतका बिकट नाही. या स्वयंवरामुळं माझंच काय, आम्हा सर्व कुरूंचं जीवनही बदलू शकेल. ते कसं काय? एका स्त्रीसाठी कुरूंचं जीवन बदलेल, सिंहासन डळमळेल असं मला स्वप्नातही वाटणार नाही. मग ती कितीही सुंदर असो, तिचे पाठीराखे कितीही बलशाल असोत. नाही कर्णा, ही सामान्य स्त्री नाही. द्रुपद राजाला साक्षात यज्ञापासून मिळालेली ही अग्निकन्या याज्ञसेनी आहे. तिच्या सर्वांगाला भुईचंपकाच्या फुलासारखा सुगंध येतो. ती जन्मजातच सुगंधाची कुपी आहे. जशी तुझी कुंडल जन्मजात आहेत तशी. मग असे ना, ती कुरूंचं जीवन कसं काय बदलू शकणार? ती महाराणी म्हणून, माझी पत्नी म्हणून या हस्तिनापुरात आली तर हे प्राचीन राज्य वैभवाच्या शिखरावर चढेल. माझं जीवन तर मला स्वर्गानंदाचा अनुभव देईल. याज्ञसेनी माझी व्हावी ही माझी जीवनाकांक्षा आहे. तिला तरी यापेक्षा अधिक भाग्यशाली जीवनसाथी कोण मिळणार? कुरूंची महाराज्ञी व्हावं असं कोणत्या स्त्रीला वाटणार नाही? स्वयंवराला जायला काहीच हरकत नाही. योद्ध्यानं मनात आणलेली गोष्ट कधीच अर्धवट टाकू नये. कर्णा, ते काय मला पटत नाही असं तुला वाटतं? पण याज्ञसेनीच्या स्वयंवरासाठी तिच्या पित्यानं मांडलेला पण ऐकून तुझ्यासारखा धनुर्धरही दिडमूळ होईल. असा कोणता पण आहे? ऐक, पांचाल्यांच्या कापिल्यनगर या राजनगरीत आपल्या राजवाड्यासमोरच्या भल्या मोठ्या पटांगणात द्रुपदांनी एक भव्य मंडप उभारला आहे. त्या मंडपात मध्यभागी एक पाण्याचा दगडी तलाव बांधून घेतला आहे. त्या तलावात गंगा आणि इक्षुमती या पवित्र नद्यांच्या संगमातील नितळ पाणी भरण्यात आलं आहे. तलावाच्या मध्यावर ज्यांचं प्रतिबिंब दिसेल असं एक वर्तुळाकार गतिमान मत्स्ययंत्र मंडपाच्या छताला टांगण्यात आलं आहे. त्या मत्स्ययंत्रातील लाकडी माशाचा एकसारखा गरगर फिरणारा डोळा खालच्या तलावातील प्रतिबिंबाकडे पाहून सूचीबाणानं अचूक टिपायचा आहे. आणि तोही तिथं ठेवण्यात येणाऱ्या अवजड अशा साक्षात शिवधनुष्यानं, केवळ 5 बाणात. मग यात असाध्य काय आहे राजा? तुला काहीच असाध्य नाही. लक्ष न पाहताही केवळ आवाजावरून पक्षिणीची चोच टिपणारा तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस. पण माझ्यासारख्या गदावीराला इतकं कसं शक्य आहे? मग स्वयंवराला जायचं टाळणार की काय तू? तू नकार दिलास तर मात्र मला ते करावंच लागेल. माझ्या नकाराचा काय संबंध? कर्णा, मला माहीत आहे हा एवढा अवघड पण तू आणि अर्जुन याखेरीज या आर्यवार्तात कोणी जिंकू शकणार नाही. अर्जुन तर आता या जगातून कायमचाच निघून गेलेला आहे. आता तूच हा पण जिंकला पाहिजेस. मी राजा, मी सुतपुत्र आहे हे तू विसरलास की काय? एक क्षत्रिय कन्या मला वरमाला घालावयास कधीतरी धजेल काय? आणि अन्य कुठलीही स्त्री वृषालीपेक्षा सुंदर असेल या गोष्टीवर माझा विश्वासच नाही. कर्णा, तू याज्ञसेनीला पणात जिंक. तुला तिनं नाकारलंच तर मी पाहीन काय करायचं ते. तुझ्यासाठी नाही, केवळ माझ्यासाठी तू हा पण जिंक. मी तुझ्यासाठी काहीही करीन. पितामह भीष्मांनी काशी राजाच्या कन्या जिंकून तुझ्या पितामहांना विचित्र वीर्यांना अर्पण केल्या तशी मी याज्ञसेना तुला अर्पण करीन. जरा थांबून तो पुढं म्हणाला, मी याज्ञसेनीचं कमल पुष्प तुझ्या चरणावर अर्पण करीन, पण एका अटीवर. कोणती अट? बोल. न ऐकताच ती मी मान्य करीत आहे. मी या पणात सर्वात शेवटी भाग घेईन. शिवाय विजयी होताच तू माझी एक मनीषा पूर्ण करावीस. सांग, तुझी मनीषा काय आहे ती? मी ज्या ग्रामात जन्मलो वाढलो ती चंपानगरी सुदैवानं अंगदेशातच आहे. त्या माझ्या जन्मग्रामाला तू राजनगर म्हणून मान्यता द्यावीस. त्या नगराच्या पुनर्वसनाची घोषणा कापिल्य नगरातच करावीस. कर्णा, खरोखरच तू धन्य आहेस. अरे, याज्ञसेनीच्या बदलात तू हे सगळं कुरूंचं राज्यही मागितलं असतंस
तरी ते मी तुला दिलं असतं. पण तू काय मागितलंस? तर आपल्या जन्मग्रामाचं पुनर्वसन. खरोखरच करणार, निस्वार्थी प्रेमाचं दिव्य प्रतीक म्हणजे तू. मी त्याला कडकडून मिठी मारली. तो भारावून गेला. माझा हात हातात धरून तो त्यानं जिव्हाळ्यानं हळुवार थोपटला. छे, कर्ण कोण होता तेच मला कळत नव्हतं. आज संध्याकाळी आपण स्वयंवरासाठी निघूया. सत्यसेन बरोबर असला की हा हा म्हणता कापिल्यनगर गाठील, मी त्याला म्हणालो. ठीक आहे, मी त्याला प्रवासाची तयारी करायला सांगतो. तो उठला आणि धीमी पावलं टाकीत एखाद्या वनराजासारखा कक्षातून निघून गेला. धन्यवाद.